बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अवैध रेती तसेच गौण खनिज उत्खनन हे अहोरात्र सुरू असून याला लगाम लावण्यास स्थानिक महसूल विभाग आजपर्यंत यशस्वी झाले नाही। जळगाव जामोद तालुक्याचा विचार केल्यास पूर्णा नदीकाठी असलेल्या माऊली, गोळेगाव खुर्द, गोळेगाव हुरसाळ या भागातून दररोज हजारो ब्रास रेती तसेच गौण खनिजाची सर्रास वाहतूक होत असून महसूल विभागाचे कर्मचारी हतबल झाल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। त्यामुळे तालुक्यात अवैध गौण खनिज तसेच रेती माफियाची चांगलीच दहशत निर्माण झाली असून या अवैध व्यवसायाला अखेर लगाम लावणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। ही चर्चा सुरू असतानाच 25 मेच्या पहाटे सकाळी 1च्या दरम्यान खांडवी पिंपळगाव रोडवरील दादुलगाव गावठाण परिसरातून मातीची अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक महसूल विभागाच्या पथकाला प्राप्त झाली। प्राप्त माहितीचा आधार घेऊन महसूल विभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली। त्यावेळी घटनास्थळावर एक जेसीबी 5 ट्रॅक्टर हे महसूल विभागाच्या टीम समोर असताना घटनास्थळावरून पसार झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। मात्र महसूल विभागाने आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून का होईना अज्ञात व्यक्तीच्या नावाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। परंतु हे अज्ञात कोण आहेत हे महसूल विभागाच्या टीमला माहित असताना नेमके त्यांचे नाव टाकण्याचे धाडस महसूल कर्मचारी किंवा तहसीलदार मॅडम का करीत नाही याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून महसूल विभागाकडून या संदर्भात यापुढे काय माहिती समोर येते किंवा जळगाव पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।